नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून हा शेतकरी गणला गेलेला आहे, पण शेतकरीवर आतापर्यंत आसमानी संकट म्हणजे मुसळधार पाऊस किंवा सततधार पाऊस आणि तसेच आता पुन्हा नवीन जो शेतकऱ्यावर संकट ओढवलेले आहे। एक संकट संपलं का दुसरं संपलं का तिसरं, असे अनेक शेतकऱ्यावर संकट येत आहे, पण शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का नाही आहे हे सुद्धा एक महत्त्वाचे आहे। पण आता शेतकऱ्यांना एका सोयाबीनवर येलो मोजॅक नावाचा एक नवीन हा रोग आलेला आहे, त्याच्यामुळे शेतकरी हा हतबल झालेला आहे। आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आज चांदूर रेल्वे तहसील या ठिकाणी धडक दिलेली आहे। आणि नेमकी धडक दिली असते तर आपल्यासोबत काही शेतकरी आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। काय सांगा ना आपण? माझं नाव किशोर बाजीराव खंगार, राहणार सातेपड, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। हुमणी, अळी, खोडकिडा आणि सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। पूर्ण तालुक्यातली पोझिशन अशीच आहे पावसामुळे। त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार आणि एसडीओ मॅडमना यांना सुद्धा निवेदन दिलं। अशी अपेक्षा करतो शासनामार्फत का पूर्ण शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी, यासाठी आज हे निवेदन दिलेले आहे। या सगळ्याचा विचार करून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि हे जे आज पत्र वगैरे व्यवहार केलेला आहे हा वरिष्ठाकडे पाठवण्यात यावा। नेमकं आपण बघता का या ठिकाणी जे समजा सरकार आहे सध्या भाजपचं आहे आणि भारतीय जनता पार्टी दिले सरकार, तुम्ही काय संदेश देणार? तर सर, माझं एक म्हणणं असं आहे का काँग्रेस असो का बीजेपी असो, हे संकट सगळ्यावर ओढवलं, कारण की शेतकरी हा सगळेच आहे। बीजेपीचा असला तो पण शेतकरी आहे आणि काँग्रेसचा जरी असला तो पण शेतकरी आहे। म्हणून आमचं एकच म्हणणं आहे, बीजेपीवाल्यांनी कधी धोरण केलं नाही, काही काँग्रेसवाल्याला भेटलं नाही पाहिजे, फक्त बीजेपीवाल्याला भेटलो। आमचं धोरण हे पहिलेपासून नाही आहे, आमचं एकच धोरण आहे काही सगळ्याला लाभ भेटला पाहिजे याचा। तसं आपण बघू शकतो या ठिकाणी सोयाबीन पूर्णपणे आलेलं आहे आणि अशा सोयाबीनमध्ये आपण जर बघितलं तर आता त्याला शेंगा येते, पण या ठिकाणी शेंगा नसून हे सोयाबीन पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे, म्हणजे याच्यावर येलो मोजॅक नावाचा एक रोग सुद्धा आलेला आहे। शेतकरी हा पूर्णपणे हतबल झालेला आहे। आता शासकीय कर्मचारी या सर्व बाबीचा पंचनामा करणार का हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे। आणि पाहणे गरजेचे असताना शेतकरी आज भारतीय जनता तालुका कमिटीच्या माध्यमातून तसेच माननीय प्रतापदादा अडसड यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन तालुक्याच्या वतीनं आम्ही निवेदन देत आहे। एसडीओ मॅडमला पण भेटलो, तहसीलदार मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे। सततच्या मागील 2 महिन्यापासून सतत जो पाऊस होऊन राहिला त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान आणि तसंच पराठीचं पण नुकसान झालेलं आहे। आपल्या तालुक्यात जर पाहिलं आज तर किशोर भाऊंनी जे आणलं, खंगारनी जे सोयाबीन आणलं, तर या सोयाबीनला जर पाहिलं तर एकही शेंग सापडणार नाही आणि पूर्ण झाड पिवळे पडलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर येलो मोजॅकचा पूर्णपणे असर आहे। आणि ही परिस्थिती एकट्या सातेपडची किंवा एका मंडळची नसून हे पूर्ण तालुक्यात आज अशा पद्धतीनं तालुक्यासह जिल्ह्यामध्ये येलो मोजॅकचा जिल्ह्यामध्ये पूर्ण आज अशाच पद्धतीची सर्व परिस्थिती आहे। यामुळे आम्ही आज निवेदन देऊन लवकरात लवकर पंचनामे करून या नुकसानीची शासनाकडे भरपाईसाठी मागणी केलेली आहे। तसेच त्वरितपणे म्हणजे आम्हाला आज तहसीलदार साहेबांनी पण सांगितलं की आम्ही त्वरित त्याचे पंचनामे सुरू करू आणि याच्याबद्दल आम्ही वरिष्ठाकडे कळवू। आज चांदूर रेल्वे तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष विवेक चौधरी यांच्या नेतृत्वात माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार यांना आणि सोबत शेतकरी किशोर खंगार सातेपडचे शेतकरी आहे, त्यांनी शेतातील सोयाबीनचे झाडच आणलेली आहे दाखवायला की सध्याची परिस्थिती काय आहे। सततच्या संततधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। येलो मोजॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि पीक शेतकऱ्याच्या हातात समोर जरी दिसत असलं तर शेतकऱ्याच्या हातात येण्याची कुठलीच शक्यता नाही आहे। त्यामुळे माझी या निवेदनाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार यांना विनंती आहे की त्यांनी कृषी विभाग आणि तलाठी यांना त्वरित आदेशित करावे आणि सर्व शेतीचे पंचनामे करण्यास सुचवावे, जेणेकरून त्या संबंधित सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल आणि विमा कंपनीला सुद्धा त्यांनी तात्काळ हे करून त्याचा लाभ देण्याच्या संदर्भात सूचना द्याव्यात। आता शेतकऱ्यांसाठी आता शासकीय अधिकारी पुढील पाऊल काय उचलणार आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। तर बघत रहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद।